मानवी आरोग्याशी खेळणारी एक धक्कादायक घटना समोर आली असून मेलेल्या बोकडाचं मटण विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार तेजस अशोक मुर्तडक वय वर्ष 25 राहणार जुनी पोस्ट गल्ली राहता यांनी 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 1 वाजता वीरभद्र मंदिराच्या पाठीमागील गरीब नवाज या मटण दुकानातून मटण खरेदी केले होते। मात्र घरी नेल्यानंतर त्या मटणातून तीव्र सडका वास येऊ लागल्याने त्यांना संशय आला। त्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधित दुकानावर जाऊन जाब विचारला। त्यावेळी दुकानात आधीच इतर ग्राहकांची मोठी गर्दी जमली होती। सुरुवातीला दुकानदारांनी उडवाउडवीचे उत्तर दिले, मात्र नागरिकांचा दबाव वाढताच त्यांनी धक्कादायक कबुली दिली। आरोपी आसिफ खाटिक आणि गुड्डू खाटिक दोघेही राहणार चितळी रोड यांनी कबूल केले की त्यांनी एक मेलेला बोकड अवघ्या 150 रुपयात विकत घेतला होता। प्रत्यक्षात तो बोकड पुरून टाकण्याचा विचार होता, मात्र ग्राहकांची गर्दी पाहून त्यांनी घाईघाईत त्या मेलेल्या बोकडाचं मटण कापून विकले। या प्रकारामुळे संतप्त झालेला तेजस मुर्तडक यांनी 7 एप्रिल 2026 रोजी राहता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार कलम 123, 275 आणि 3/5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संगीता विलासगिरी करत आहेत। दिनांक 5/4/2026 वार रविवारी मी गरीब नवाज येथे मटण घेण्यासाठी गेलो होतो। तिथं गेल्या वेळी एक इसमाकडून त्यांनी 150 रुपयामध्ये बोकड्या विकत घेतला व तो मरण पावलेला होता। तर त्यांनी त्या इसमाला सांगितलं, जे गरीब नवाजचे मालक आहे त्यांनी त्याला सांगितलं की तो बोकड्या मला कातडी त्या बोकड्याची पाहिजे फक्त, तर बाकीचे जे आतलं जे मांस वगैरे ते मी पुरून टाकल। तर त्यांनी ते न करता त्याचं कातडं काढून घेतलं। कातडं काढल्यानंतर तो बोकड्या विक्रीस लावून दिला आणि तो विक्रीस लावल्यानंतर आम्ही त्याचं मटण घेतल्यानंतर जेव्हा आम्ही ते मटण बघितलं त्याचा दुर्गंध यायला लागला। आम्हाला पूर्ण वास सुटला। त्या यायला वास सुटल्यानंतर सर्व नागरिक तिथं गेले। त्यानंतर तिथं माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळे तिथं उपस्थित होते। त्यांनी पण त्याची सकल चौकशी केल्यानंतर त्यांच्या पण त्या गोष्टी काही निदर्शनास आल्या व सगळे नागरिक तिथं सतर्क झाले आणि त्यामुळं त्या अशा घटना घडल्यामुळं सगळ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। अजून कुणी ते मटण नेलं होतं आणि कुणाकुणाला ते नेमकं? तिथं आमच्या अगोदर पण भरपूर गिरेक होते। गिरेक असताना आता आम्ही गेल्यानंतर आम्ही आमच्या घेण्याच्या गडबडीत होतो। घेतल्यानंतर आम्ही जेव्हा त्याचा ते दुर्गंध यायला लागला आम्ही तिथून परत आलो आणि त्याचा दुर्गंध जास्त वाढू नये म्हणून त्यांनी त्याला कापड बांधलं होतं व त्याला पाणी मारलेलं होतं की ते लोकांच्या लक्षात नाही यावं म्हणून। नागरिकांच्या जेव्हा घरी गेल्यानंतर तो जो वास सुटला ना, गरम हीट झाल्यानंतर, तेव्हा तो लक्षात आल्यानंतर नागरिक तिथं आले। त्याच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे व अशा लोकांना ह्या धंदे करण्यास हे नाही केलं पाहिजे, बंद केले पाहिजे त्यांचे हे धंदे। कारण याच्याने आता आमच्या घरात लहान लहान मुलं आहे, ते मटण नेल्यानंतर आमच्या घरातले लहान लहान मुलं खातात। उद्या त्यांना जर काही झालं असे नाही तर मग त्या गोष्टीचा काही अर्थ नाही। त्याच्यामुळे प्रशासनाने याच्यावर कारवाई करण्यात यावी, आमची हीच मागणी आहे। त्यांनी तिथं आल्यानंतर स्पॉटचा पंचनामा केल्यानंतर त्यांनी सखोल तिथं आमच्याकडून पण आम्ही फिर्यादी असताना आमच्याकडून पण सखोल चौकशी केली का घटना कशी घडली, काय झालं त्यांनी सगळं विचारून। पैशासाठी माणूस किती खालच्या स्तराला जाऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे। जे अन्न आपल्याला जगण्यासाठी असतं त्याच अन्नात जर मृत्यूचं सावट निर्माण झालं असेल तर ही केवळ एक घटना नसून समाजासाठी मोठा इशारा आहे। आज जर आपण अशा प्रकारांकडे दुर्लक्ष केलं तर उद्या आपल्या कुटुंबाच्या ताटात काय येईल याची कोणालाही खात्री राहणार नाही। त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी जागरूक राहून अशा गैरप्रकाराविरुद्ध आवाज उठवणे ही खरी समाजाची जबाबदारी आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।